अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को दिवंगत लोकनेता डीबी पाटिल का नाम देने की मांग को लेकर प्रकल्पग्रस्तों और भूमिपुत्रों का आंदोलन लगातार जारी है। डीबी पाटिल की पुण्यतिथि पर शेकाप नेता और मुंबई कृषि उपज बाजार समिति के पूर्व निदेशक राजेंद्र पाटिल ने अपने खून से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर भावात्मक अपील की। पत्र में उन्होंने राज्य सरकार की ओर से भेजे गए नामांकन प्रस्ताव को केंद्रीय मंत्रिमंडल से तत्काल मंजूरी दिलाने की मांग की है। राजेंद्र पाटिल ने कहा कि स्थानीय लोगों की लंबे समय से यही मांग रही है और इसे अब और लंबित नहीं रखा जाना चाहिए। उन्होंने कुछ जनप्रतिनिधियों पर निशाना साधते हुए कहा कि आंदोलन की राजनीति करने के बजाय सरकार स्तर पर प्रस्ताव को मंजूरी दिलाने के प्रयास होने चाहिए। साथ ही चेतावनी दी कि यदि जल्द फैसला नहीं हुआ तो आंदोलन और तेज किया जाएगा। भूमिपुत्रांनी जागर आंदोलन चालू केलंय। ठिकठिकाणी आरोग्य शिबिर, वैद्यकीय शिबिर अशा प्रकारचे उपक्रम चालू केलेत। परंतु ज्या नेत्याचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागायला पाहिजे ते तुमचे आमचे सगळ्यांचे आराध्य दैवत डी.वाय. पाटील साहेब, याच्यासाठी तुम्ही आम्ही काहीतरी करायला पाहिजे। खरं तर आमच्या रक्तावर डी.वाय. पाटलांचाच अधिकार आहे। आम्ही जे आज प्रस्थ निर्माण केलेलं आहे प्रकल्पग्रस्तांचं, कोट्यवधी रुपयाचे आम्ही मालक आहोत। जे आम्ही खातोय जगतोय त्यांच्यावर पूर्ण डी.वाय. पाटलांचा अधिकार आहे आणि त्या रक्ताचा भाग म्हणून आम्ही डी.वाय. पाटील साहेबांसाठी एक रक्तातला स्वतःच्या रक्ताने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्रावर करावा असं मला वाटलं। त्याची प्रेरणा अशी झाली की रायरेश्वराच्या चरणी छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक दिला होता। छत्रपती शिवराय तर खूप मोठे होते, त्यांचं अनुकरण करण्याची माझी काही तितकी लायकी नाहीये, पण काही का होईना त्यांनी स्वराज्यासाठी त्यांनी जर रक्ताचा अभिषेक दिला असेल तर मी माझ्या दिवांसाठी थोडंसं रक्त काढून जर पंतप्रधानांना आम्ही दिलं तर मला वाटतं पंतप्रधानाच्या मनामधली जर काय भावना चेतावली। मध्यंतरी पंतप्रधान साहेब ह्या विमानतळाला 2 वेळा आले होते। एकदा ते भूमिपूजनाला आले होते आणि एकदा उद्घाटन करायला आले होते। दोन्ही वेळा त्यांनी दिबांच्या नावाची उद्घोषणा न करता प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसलीत आणि आता दिबांच्या नावाचं काय होईल असं सगळ्या ठिकाणी लोक संभ्रमावस्थेमध्ये आहेत। मुख्यमंत्री महोदयांना जो विषय मांडला की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला डी.वाय. पाटलांचंच नाव लागेल, तर हे मुख्यमंत्री 4 वर्ष 5 वर्ष हेच बोलतायत। त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी होणार आहे? ते सांगतात की आम्ही हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये पाठवलाय। कॅबिनेटमध्ये काय बिरबलाची खिचडी तयार होते की काय? इतिहासामधली गोष्ट आहे, बिरबल खिचडी शिजत होता, ती खिचडी काय 8-10 तास अशीच चालली होती। तसं मला वाटतं येत प्रस्ताव 8-10 महिने 2 वर्ष असंच चालू आहे। कॅबिनेटमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमासाठी ठराव पास केले जातात, मंजुरी होते। मग माझ्या नेत्याच्या ठरावाला हा विरोध का?